नागपुर के जरीपटका थाना क्षेत्र में 16 जुलाई की रात ट्रैफिक नियम तोड़ने पर एक युवक और उसके भाई ने ड्यूटी पर मौजूद पुलिसकर्मियों से बदसलूकी की। महिला पुलिस उपनिरीक्षक कौशल्या बाबर और ट्रैफिक पुलिसकर्मी शैलेंद्र ठाकुर व संजय जिंजर मॉल के पास नाकाबंदी पर थे। रात करीब 12:30 बजे एक सफेद कार MH 30AZ3 बिना नंबर प्लेट के आती दिखाई दी। उसे रोकने की कोशिश की गई, लेकिन चालक भागने लगा। पुलिस ने जब लाइसेंस और RC मांगा तो आरोपी ने ना होने की बात कही और फोन पर अपने भाई को बुला लिया। भाई ने मौके पर आकर पुलिस से कहा, तुम कौन होते हो मेरे भाई की गाड़ी रोकने वाले? सरकारी काम में बाधा और अभद्रता के आरोप में दोनों के खिलाफ जरीपटका पुलिस ने मामला दर्ज किया है। पुलिस कांस्टेबल संजय चतुर्गंज डोळे, बक्कल नंबर 6492 वाहतूक परिमंडळ कामठीचं माझी तैनाती आहे। मागील 3 वर्षापासून मी माझी नाकाबंदी ह्या पाइंडोर जिंजरमाल इथं पाइंडोर असताना एक गाडी मला येताना दिसली। त्या गाडीला मी हात दिला, सिटी मारून थांबवण्याचा प्रयत्न केला आहे। त्या गाडीचा नंबर मला थोडासा डिफॉल्टर वाटलेला, म्हणजे त्याच्यामध्ये 3 आकडे होते। तुम्ही याला गाडी थांबवलं तर अगल्यानं म्हणजे जो गाडी थांबवलं का तुमच्या संग का गोष्ट केला का केला? मी त्यांना सरांना एवढाच बोललो की सर आपल्या गाडी मला आपली लायसन्स शो करा। माझी नाकाबंदी आहे पाइंडोर। त्या सरांनी मला काही लायसन्स दाखवली नाही। त्याच्यानंतर म्हणलो आपल्या गाडी साहेब 3 आकडे आहेत आणि बाकी तुमचे नंबर काही नाही आहे त्या गाडीला। त्यांना मी बोललो साहेब आपला RC पण दाखवूया आपल्याला, गाडी नंबर मला तुमची गाडी डिफॉल्टर वाटून राहिली। म्हणजे काउंट की जनरली गाडीला 4 आकडे असते साहेब। MH काही असलं सिरीज MH 40 49 MH 31 सिरीज असते। त्याच्यानंतर आपल्या गाडीला 4 आकडे नंबर असतात। त्यांनी आम्हाला काय RC लायसन्स पण नाही दाखवली, RC पण नाही दाखवली साहेब। त्यांनी आपल्या दादाला फोन केलेला आहे। दादाला फोन करताना त्यांचे दादा आले, गाडी रोडाच्या बिचोबी थांबवली। फॉर्च्युनर ब्लॅक कलरची होती। त्यांना आम्हाला आरेरावी करायला बसले, काही विचारपूस नाही। आम्ही दादांना रिक्वेस्ट केला साहेब आरेरावी करा नका आम्हाला, आमची नाकाबंदी साहेबांनी वरिष्ठांच्या आदेशाने लागलेली आहे। काही दारू पिऊन होते नाही सर, दारू पितात नंतर सर, हा प्रश्न नंतर आहे सर। आपण रोडावर असताना त्यांना आम्ही एकदम विचार न सकत आपण दद्दारी करत होते। नाही याने एकदम रंगदारी सारखा बोलत होते साहेब। आरेरावी करून सन्या आम्ही त्यांना रिक्वेस्ट करू साहेब आरेरावी करा नका, आम्ही कर्मचारी आहोत। त्यांनी आम्हाला येताना व्हिडिओ बनवला, आरेरावी केलेला, उलट सुलट बोलू लागली सर आम्हाला। आपल्या कानून के हिसाब तुम्ही नंबर कारवाई केला का तुम्ही ना? आता पुढचा प्रश्न आहे सर। गाडी जप्त केला तुम्ही ना? गाडी आता घेऊन आम्ही वरिष्ठ घेऊन गेलेलो। मी API जितेंद्र ठाकूर, पोलीस स्टेशन जरीपटका नागपूर शहर। काल दिनांक 16/7/2025 रोजी रात्री जिंजर मॉलजवळ रात्री 10 ते 2 वाजेपर्यंत जिंजर मॉल या ठिकाणी नाकाबंदी राबवण्यात आली होती माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब। त्यामध्ये आमची महिला पोलीस निरीक्षक बाबर मॅडम सोबत स्टाफ व ट्रॅफिकचा काही स्टाफ होता। ते जिंजर मॉल या ठिकाणी नाकाबंदी राबवित असताना रात्री 20:20 वाजता सुमारास इटारसी पुलाजवळ एक काळ्या रंगाची गाडी आली। त्या गाडीमध्ये एक महिला आणि त्याला नंबर प्लेट RTO नियमाप्रमाणे नसल्याने त्याला जे सोबतचे नाकाबंदीमधले ट्रॅफिक अंमलदार होते त्यांनी बॅरिकेडजवळ थांबण्याचा इशारा केला। त्यांनी बॅरिकेडला बॅरिकेडच्या साईडने गाडी पडविण्याचा प्रयत्न केला, तर त्याला अडवलं ट्रॅफिकवाल्यांनी आणि गाडी अडवून मग त्याला त्यांचे लायसन विचारले। त्यामध्ये एक महिला पण बसली होती। त्यांनी त्यांच्याकडे लायसन नसल्याची माहिती दिली RTO ट्रॅफिकवाल्यांना। मग ट्रॅफिकवाल्यांनी त्यांना लायसन व्हॉट्सअपवर बोलून घ्या, गाडीचे पेपर व्हॉट्सअपवर बोलून घ्या असं बोलले। मग त्यांनी कोणाला तरी फोन लावला। मग फोन लावल्यानंतर तो जो गाडीवाला होता त्याचा भाऊ दुसरी गाडी घेऊन आला आणि त्यांनी लगेच गाडी घेऊन आल्यानंतर पोलीसवाले ऐसे करते अरेरावीची भाषा, समोरचे जे दोन्ही होत्या अरेरावीची भाषा, आणि जो आमचा ट्रॅफिकवाला होता त्याची कॉलर पकडली त्यांनी ट्रॅफिक अंमलदार। तर त्या दरम्यान मग कॉल केला आमच्या स्टाफने आणि कॉल केल्यानंतर मग तिथे पोलीस निरीक्षक कदम साहेब आले ट्रॅफिकचे। ते आल्यानंतर त्यांच्यासोबत जे गाडीमध्ये जे महिला होती आणि जो गाडीवाला होता माणूस त्याने हितेश गजराणी त्याचं नाव सांगितलं, त्याची जी सोबत महिला होती तिने पत्नी हे नाव सांगितले आणि ते पण त्यांच्यासोबत अरेरावीची भाषा बोलत होते। आणि त्या दरम्यान ते जे गाडी आली होती मदत करायला त्यांना ते लोक व्हिडिओ बनवत होते। ते लोक त्यांनी पण पोलिसांसोबत असभ्य वर्तन केलं। मग हे कॉल झाल्यानंतर मग पोलीस स्टेशनचे ड्युटी ऑफिसर आले। मग त्यांनी जे सरकारी कामात अडथळा व्यत्यय निर्माण केला त्यासाठी मग त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला। त्यांचे नाव निष्पन्न करण्यात आले आणि पुढील कायदेशीर कारवाई पोलीस स्टेशनला त्यांच्या विरुद्ध जे लोक आहेत
FIR नंबर 525/2025, कलम 132, 351, 1-2, 352, 3-5 प्रमाणे गुन्हा दाखल करत पुढील तपास पोलीस स्टेशनच्या रिपोर्ट करत आहे. याच्यामध्ये सर गाडी जप्त केली आहे का? त्याच्याबद्दल नमूद गुन्ह्याचा तपास सुरू आहे. पुढे जे काय होईल आपल्यास कळवण्यात येईल. बंदी आपण यासाठी राबवतो की बा कोणी म्हणजे असामाजिक तत्व किंवा चोरी करणारे, घरफोडी करणारे, गुन्हेगार यांच्यावर वचक बसला पाहिजे. पेट्रोलिंग दरम्यान ते भेटतात, त्यांच्यावर कारवाई होते, मग सामान्य जनतेला त्याच्यावर एक आमचा मेसेज जाते की आणि आम्हाला कायदा राबवण्यामध्ये मदत होते. त्यासाठी आम्ही नाकाबंदी राबवते आणि जे रात्री बेरात्री फिरणारे जे फिरस्ते गुन्हेगार आहेत त्यांच्यावर वचक राहते. कारण इसके लिए विशाल बंबड़वार की रिपोर्ट. नागसेन शिक्षण संस्था द्वारा संचालित नागसेन विद्यालय, आदर्श कन्या स्कूल, आदर्श नागसेन प्राथमिक स्कूल, लिटिल बुद्धा इंटरनेशनल स्कूल एंड लिटिल स्कॉलर पब्लिक स्कूल, ये नागपुर के एक ऐसे स्कूल जहां होता है शिक्षा और संस्कार का संगम. आज इस स्कूल में प्रवेश लेकर अपने बच्चों के भविष्य को बनाए उज्जवल. लिटिल स्कॉलर पब्लिक स्कूल CBSE पैटर्न एंड स्टेट बोर्ड नर्सरी to 10, 100% बोर्ड रिजल्ट, नॉलेज फ्रीडम, meditation for mental growth, quality education for better future, activity and project based learning. Little Buddha International Preschool, world's first IQ curriculum or multiple intelligence Japanese preschool, Japanese concept of creative schooling, activity and project based learning, well trained and caring staff, British pronunciation and native English words. Admission open for daycare, playgroup, nursery, LKG and UKG. For more details, please contact them on 9555-9511-606-488 and 951899-1573 or 9975107085. Our address: 10 number Pulia, Basin Bagh, Kamptee Road, Nagpur.